एजू मराठी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. इयत्ता 7वी स्कॉलरशिप तसेच इयत्ता 8वी NMMS परीक्षेच्या बुद्धिमत्ता या विषयाची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक विशेष व्हिडिओ सिरीज. या सिरीजमध्ये बुद्धिमत्ता चाचणीतील सर्व महत्त्वाचे घटक अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकवले जातील. तुम्ही हे सर्व व्हिडिओ नियमित पाहिल्यास परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता विषयात 100% गुण निश्चितच मिळवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणूनच ही व्हिडिओ सिरीज आजच आपल्या मित्रमैत्रिणींना आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार. आतापर्यंत आपण पहिले 2 भाग बघितले. त्यानंतर आता आपल्याला पुढचा धडा बघायचा आहे, तो म्हणजे अंकांची लयबद्ध मांडणी, मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅट, ज्याची की आपण बुद्धिमत्ता याचा सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वीच्या NMMS परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे. बघा, पहिला प्रश्न आपण सुरू करतो. बघा, पहिले 2 डॅश, त्यानंतर 3, त्यानंतर पुन्हा 2, त्यानंतर डॅश, त्यानंतर 3. आता बघा, जसं अक्षरांचं सोडवलं आपण त्याच पद्धतीने आपल्याला करून पाहिजे. 2-2 अंकांचे 6 गट असतील तर 3-3 अक्षरांचे 6 गट असतील. म्हणजे आता टोटल संख्या किती येते आपण मोजलं तर टोटल संख्या आहे 12. म्हणजे कितीचे गट पडू शकतात? 2चा गट पडू शकतो, 3चा गट पडू शकतो, 4चा गट पडू शकतो किंवा 6चा गट पडू शकतो. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, सगळे किती अंक दिलेले आहेत त्या गोष्टी आपल्याला मोजून घ्यायच्या. बघा, म्हणजे आता 3चा गट जर आपण करून बघितलं, बघा शेवटचा अक्षर येते किंवा शेवटचा अंक येतोय 3. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 3च्या ठिकाणी कोणतं माहिती नाही, त्यानंतर 3 माहिती नाही, त्यानंतर 3. आपल्याला शेवटचं अक्षर लक्षात येत नाही, कुठंच आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळं 3-3चा गट या ठिकाणी करता येणार नाही. एकच ठिकाणचा अंक आपल्याला लक्षात येतोय. 4-4चा गट आपण करून बघितलं. बघा, शेवटचे 2 अक्षरं 3 येताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बघा 1, 2, 3, 4 आपल्याला लक्षात येत नाही. मात्र तिसरं जे अंक आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. बघा, तिसरं म्हणजे 4-4चा जर गट आपण केला तर आपल्याला लक्षात येत आहे. बघा, तर 4-4चा गट आपण या ठिकाणी करून बघतो. बघा, 1, 2, 3, 4, नंतर 1, 2, 3, 4. आणि जर 4-4चा गट केला, बघा 3 गट या ठिकाणी तयार झालेले आणि शेवटचे 2 अंक हे 3-3 आहेत. बघा, तिसरा अंक आपल्याला कन्फर्म झालेला आहे, जो की 3 असणार आहे. त्याच्यानुसार आपण 3 करून पाहिलं तर म्हणजे पुढचा अंक काय असणार आहे? 3 असणार आहे. बघा, हे याच्यावरून आपण सिद्ध केलं. 1 नंबरला 2 आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण 1 नंबरला 2 लिहून घेतला. आणि दुसरी जी रचना आहे याच्यावरून काय लक्षात आलं? 2 नंबरला 2 आहे. म्हणजे आपली जी काही लयबद्ध अंकांची मांडणी आहे ती आहे 2-2-3-3, 2-2-3-3, 2-2-3-3. अशा पद्धतीने जर आपण केलं, अशा पद्धतीचा अंकाची लयबद्ध मांडणी आहे. त्याच्यामुळे 2-2-3-3, 2-2-3-3, 2-2-3-3. मग या ठिकाणी आता कोणते मिसिंग नंबर्स आपण लिहिले. बघा, 2-2-2-3-2-3. बघा, 2-2-2-3-2-3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. बघा, आता प्रश्न क्रमांक 2 आपण या ठिकाणी बघतोय. 0-0 डॅश, त्यानंतर 2, त्यानंतर पुन्हा डॅश, त्यानंतर 2, पुन्हा डॅश, पुन्हा 00, पुन्हा डॅश, पुन्हा 00, 2. म्हणजे बघा, आता 3-3ची मांडणी करता येईल का ते बघू. सर्वप्रथम आपण जर बघितलं 1, 2, 3चं जर केलं तर शेवटचा अंक आपल्याला लक्षात येत नाही, तो म्हणजे 2-2. म्हणजे बघा, जर पहिला अंक या ठिकाणी 3-3ची मांडणी केली तर पहिले या ठिकाणी 0 येताना दिसतोय, पण दुसऱ्या गटामध्ये आपल्याला 2 सुरुवात होताना दिसते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नाहीये. त्याच्यामुळे आपण बघू 6ची मांडणी जर करून बघितली तर बघा बरं, 0-0 2-2-2 अशा प्रकारची मांडणी होताना आपल्याला या ठिकाणी दिसते. बघा, तुम्हाला मी गट कसे करायचे आधीच सांगितलं. सर्वप्रथम आपल्याला सगळे अंक मोजून काढायचे आणि त्याच्यानुसार कितीचे गट होतील हे आपल्याला चेक करायचं. बघा, तर 0-0-0 2-2-2, 0-0-0 2-2-2, 2च गट तयार झाले. चालतंय, आपल्याला 2 गट झाले तरी त्यानुसार आपण जर बघितलं तर आता रिकामी जागी आपण काय काय अंक लिहिले त्यानुसार पर्याय क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी होताना दिसतो. प्रश्न क्रमांक 3 आपण या ठिकाणी सुरू करतोय. बघा, 1, 2, 3, त्यानंतर बघा 2-2चा गट जर बघितला तर बघा डॅश 0, 2-0, 2-0 जर करून पाहिलं तर मात्र 3चा गट जर करून पाहिलं तर शेवटी 0-2-0-2-0-2 होताना दिसतंय. म्हणजेच काय, या ठिकाणी 3चा गट होताना आपल्याला या ठिकाणी प्रथम दर्शनी दिसत आहे. मग आपण 3-3चा गट तयार करून बघूया. 0-2-0-2-0-2 असं शेवटी येताना दिसतंय आणि सुरुवातीचा अंक काय 2 असल्याचं आपल्याला शेवटच्या ह्याच्यावरून लक्षात येत आहे. म्हणजे काय तयार होत आहे? बघा, 2-0-2, 2-0-2, 2-0-2 अशा प्रकारची लयबद्ध मांडणी आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे.
मग आता अंक आपण शोधून काढूया. मिसिंग लेटर नंबर्स कोणते आहेत बघा. 202 202 बघा 222 अशा प्रकारची लयबद्ध मांडणी आहे. त्यामुळे पर्याय आता बघूया आपण उत्तरासाठी. आता बघा 2220 2220 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये 2-2चा जर गट केला तर बघा काय होतोय 2-2-2-2 अशा प्रकारे जर बघितलं तर आपल्याला 2-2चा गट येताना होताना दिसत नाहीये. 4 वेळा जर घेऊन बघितलं तर बघा मध्येच 2 आलेलं आपल्याला ठिकाणी दिसतं. 3-3चा जर गट करून पाहिला तर बघा या ठिकाणी काय हाती लागतंय का बघूया आपण. 3-3चा जर गट केला तर बघा पेन्सिलचा वापर करायचा पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. सुरुवातीचा अंक हा 2 येताना दिसतोय किंवा सुरुवातीचा अंक 2 येताना आपल्याला दिसतोय. शेवटचा अंक या ठिकाणी सिद्ध होत नाही. मात्र शेवटचा अंक आता आपल्याला बघा शेवटी 2 आहे. म्हणजे बघा आता सगळीकडे आपण काय करूया 2 नंबरचा जो अंक आहे तो 1 आहे आणि शेवटचा अंक हा 2 आहे. म्हणजेच या ठिकाणी लयबद्ध मांडणी काय तयार होतीये 2-1-2 या ठिकाणी बघा लयबद्ध मांडणी तयार होती 2-1-2. मग प्रत्येक ठिकाणी आपण 2-1-2 2-1-2 अशा पद्धतीने करून बघूया. म्हणजे जी लयबद्ध मांडणी ती काय झाली आपली 2-1-2. मग आता मिसिंग नंबर्स कोणते बघा 1-2-2-2 1-2-2-2 म्हणजे बघा पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येते की 1-2-2-2 हेच आपलं उत्तर असणार आहे. 1-2-2 म्हणजेच या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी असल्याचं दिसून येते. अशा प्रकारचे अत्यंत सोपे प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात येते आणि तेच पुन्हा पुन्हा अंक आला तर आपल्याला मध्येच एखादा दुसरा जर अंक आला तर गोंधळ उडू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवायचे. सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत बघा. प्रश्न 5वा 1-2 डबल डॅश पुन्हा 2-2 1-2-2 बघा. आता या ठिकाणी सलग काही नंबर दिसतात त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो बघा. या ठिकाणी जर 1-1-2 त्यानंतर 1-1-2 अशा पद्धतीने जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला अंदाज लक्षात येत आहे तर 3-3चं गट होताना या ठिकाणी दिसते बघा. निरीक्षण क्षमता अत्यंत तगडी असायला हवी बघा. या ठिकाणी गट तयार होत आहे 1-2-1 1-2-1 बघा. आता 3 घेतले तर या ठिकाणी काय होतं बघा काय माहीत नाही पण या ठिकाणी 2 बघा या ठिकाणी 2 म्हणजेच काय पहिला अंक आपल्याला लक्षात आलेला आहे की 1-2-2 सगळीकडे 1-2-2 1-2-2 1-2-2-2 म्हणजेच लयबद्ध मांडणी सापडलेली 1-2-2. आणि आता जे मिसिंग लेटर्स आहे बघा काय 2-1-2. मग आता 2-1-2 उत्तर कुठे आहे बघा पर्याय क्रमांक 4. म्हणजेच आपलं याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी हे अंक आपल्याला लक्षात. प्रश्न क्रमांक 6 आता आपण सुरुवात करतोय. याच्यामध्ये आता बघा 3-3चा गट आपण करून या ठिकाणी बघूया. ट्रायल आणि एरर आपल्याला करून बघायचं आहे. 3चा जर नाही आला तर 4चा करून बघायचं. 4चा नाही आला 6चा करून बघायचं. बघा आपण जर विचार मांडला तर तो जो येईलच असं नाही. मग आपला ट्रायल आणि एरर या बेसिसवर आपल्याला जायचं बघा. 3चा गट या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही बघा. या ठिकाणी बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल कशामुळे तो चालत नाही. बघा सारखेच अंक असले पाहिजे शेवटचा असो किंवा पहिला असो. 4चा आपण ट्राय करून बघूया. 1-2-3-4 शेवटी 3 येत आहे बघा. 3-4 शेवटी माहिती नाही. त्यानंतर पुन्हा 3ऱ्या गटामध्ये शेवटी 3 येतं. म्हणजे 4-4चा गट होण्यासारखी परिस्थिती आहे. जास्तीत जास्त जी गोष्ट होण्यासारखी आहे ती आपल्याला फॉलो करायची बघा. मग आता या ठिकाणी आता मधले 2 अंक काय असतील हे आपल्याला मधल्या गटावरून लक्षात येतं बघा की मधले 2 अंक हे 1-1 असणार. मग आता आपण बघूया मधल्या गटानुसार 1-1-1-1 असं आपण मधले 2 गट आपण चेक करून पाहूया. मग आता बघा 3-1-1-3 3-1-1-3 म्हणजे बघा लास्टला 3 टाकले आपलं 3-1-1-3 3-1-1-3 3-1-1-3 असे लयबद्ध मांडणी जी आपल्याला सापडलेली ती काय आहे 3-1-1-3 3-1-1-3 या सिरीजमध्ये मिळाली. उत्तर बघा 1-3-1 हे अंक आपल्याला रिकाम्या जागेमध्ये भरायचे. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे 1-3-1 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आपण या ठिकाणी बघतो. आता बघा बघा या ठिकाणी काय होतं बघा 3चा गट आपण जर निश्चित ट्राय करून बघायचं बघा. रिकामी जागा माहिती नाही मात्र पहिला अंक हा 2 असणार आहे. इथं आपण इथं करून बघू. पहिला अंक 2 असणार आहे. पहिला अंक 2 म्हणजेच काय आपल्याला 3-3चा गट या ठिकाणी होताना दिसतोय बघा. सुरुवातीला 2-2-2 आहे. त्यामुळे आता सगळीकडे 2 टाकून पाहिले. 2 नंबरला 1 आहे बघा. 3 ठिकाणी सिद्ध होत आहे. त्यामुळे आता पहिल्या गटामध्ये आपण काय करूया 1 लिहून पाहू. आलं का लक्षात.
बघा. आणि मग तिसरा 3 नंबरचा जो अंक आहे तो काय आहे, 1 आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे, एकच अंक असेल. बघा, त्यामुळे लयबद्ध मांडणी कोणती सापडली आपल्याला, 2 1 1 ह्या प्रकारची लयबद्ध मांडणी किंवा सिरीज या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसते. सिरीज तयार झालेली आहे 2 1 1. त्याच्यामुळं हा समूह पुन्हा पुन्हा रिपीट होताना दिसतंय आणि शेवटच्या याच्यावरून पण आपल्याला उत्तर लगेच लक्षात येते बघा. आणि त्यामुळे उत्तर कोणतं येतं बघा, सगळीकडे 1 1 1 आपण लिहिलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी येताना आपल्याला दिसतोय. प्रश्न क्रमांक 8 आपल्याला सुरू करायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मुलांना पाठवायला विसरू नका, हे कायम लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 आपण आता सुरुवात करतो बघा. 3चा गट आपण तयार करून बघूया. 3चा गट तयार करताना बघा, शेवटचं अक्षर हे 2 येत आहे बघा, डॅश 1 2, त्यानंतर 1 2 डॅश, त्यानंतर बघा पण मध्येच आता 2 नंबरला 2 आल्यामुळे काय झालं, 3चा गट होताना तयार लक्षात येत नाही बघा. तर इथं 2 नंबरला 1 आलेलं आहे, मात्र दुसऱ्या गटामध्ये 2 नंबरला 2 येतोय, म्हणजेच 3चा गट या ठिकाणी होऊ शकत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आपल्याला ट्रायल अँड एरर या माध्यमातून आपल्याला जावं लागेल. 2चा गट आपण चेक करून पाहूया बघा. इथं काय माहीत नाही, त्यानंतर आला 1, त्यानंतर 1 आला, पुन्हा 1 आला बघा. अशा पद्धतीने जर करून पाहिलं, 2 2चे 6 गट जर आपण केले तर आपल्याला जी काही लयबद्ध मांडणी ती आहे 21ची बघा. 2 1 अशा पद्धतीची आहे. प्रत्येक ठिकाणी जर 2 1 2 1 2 1 2 1 जर आपण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की जी लयबद्ध मांडणी ती आहे 2 1ची आपल्याला असल्याचं दिसून येतं. ही सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची. आणि मग कोणते मिसिंग नंबर्स लिहिले बघा आपण, 2 1 1 1 म्हणजे 2 1 1 1 म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रश्न क्रमांक 9 आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा. आता याच्यामध्ये बघा, तर प्रश्न क्रमांक बघा 2 2चा जर आपण गट करून पाहिला तर काय होतंय बघा, वरच्या उदाहरणासारखं आपण जर करून पाहिलं तर बघा, या ठिकाणी डॅश 1, त्यानंतर पुन्हा 2 1, पुन्हा 2 1 2 1, त्यामुळे 2 2चा गट या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. तर 3 3चे करून बघूया. आता डॅश 1 2, त्यानंतर पुन्हा 1 1 डॅश, माहिती नाही काय येतंय बघा, होण्यासारखी परिस्थिती आहे. पुन्हा 1 डॅश 2, म्हणजेच बघा शेवटी 2 येताना आपल्याला 2 ठिकाणी सिद्ध होत आहे बघा. 1 2 1 1 बघा, आणि पुन्हा या ठिकाणी 2, म्हणजेच शेवटचा अक्षर 2 आहे हे आपल्याला 3 गटांवरून सिद्ध होतंय. त्याच्यामुळे 100% हा सगळी जी सिरीज आहे 3च अक्षरांची आहे, 3 अंकांची आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मिसिंग आहे बघा, ते आपण लिहून घेऊया. 1 1 2 अशा प्रकारची सिरीज आपल्याला दिसते किंवा लयबद्ध मांडणी या ठिकाणी दिसते. 1 1 2 1 1 2 1 1 शेपर बघा 2 लिहिला, 1 1 2 बघा हे सेट होताना दिसतंय. पुन्हा 1 1 2, म्हणजेच आपले जे रिकाम्या जागा आपण लिहिलेल्या आहेत ते काय लिहिलेले आपण बघा, 1 2 1 1 1 2 1 1, म्हणजेच काय, पर्याय क्रमांक आपला जो पहिला आहे तो या ठिकाणी येताना दिसतोय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपला या ठिकाणी कन्फर्म होताना दिसतोय. प्रश्न क्रमांक 10 आपल्याला बघायचा आहे बघा. आता 3 डॅश 2, त्यानंतर पुन्हा डॅश 3 3, पहिले 2 2ची मांडणी आपण करून बघूया बघा. 3 डॅश 2 डॅश, पुन्हा बघा हे होताना आपल्याला दिसत नाही, कारण की दुसऱ्याच गटामध्ये बघा हे होताना दिसत नाही, त्याच्यामुळे हे होताना दिसत नाही. 3 3 2 2 3 3 2 2 3 3 2 2 3 3 2 2 असं जर आपण करून पाहिलं तर ही सुद्धा येताना दिसत नाही. मग 2 2चा गट सुद्धा आपल्याला येत नाही, तर 3चा गट आपण चेक करून पाहूया. तर 3 बघा हे पण येणार नाही. मग आता 4चा गट आपण तयार करून पाहूया. 3 3, त्यानंतर 2 बघा इथं 3 3, पुन्हा 2 मिसिंग नंबर, म्हणजे आता या ठिकाणी 4ची मांडणी जर आपण करून पाहिली तर ती येताना असं आपल्याला लक्षात येतंय बघा. 4चा गट होताना आपल्याला या ठिकाणी दिसते बघा. आपण 4चा गट करून पाहूया. 1 2 3 4 1 2 3 4, चौथा गट आपल्याकडे ऑलरेडी रेडी आहे, तो म्हणजे 33 23 33 23. सगळीकडे जर आपण 33 23 म्हणजेच 3 3 2 3 3 3 2 3 असं जर आपण पूर्ण केलं तर आपल्याला लगेच या ठिकाणी उत्तर आल्याचं आपल्याला लक्षात येते बघा. 3 3 2 3 3 3 2 3 3 3 2 3, म्हणजेच उत्तर काय येतं बघा, 3 3 2 3 3 3 2 3 3 3 2 3 अशा प्रकारे सेट होताना आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळं आता जे रिकाम्या जागा आपण लिहिलेल्या आहेत त्या कोणत्या बघूया. 3 3 2 3 अशा प्रकारचा समूह आपल्याला मिळालेला आहे बघा.
आणि आपण जे मिसिंग नंबर्स लिहिले ते आहेत 3-3-2-3, म्हणजेच आपलं उत्तर याचं 3-3-2-3 या पद्धतीने आपल्याला पहिला पर्याय आहे. आता 11वं उदाहरण बघायचं आपल्याला. 3-2 डॅश पुन्हा 3-2-2-3-3 त्यानंतर डॅश 2-3. बघा या 3चा जर गट करून पाहिला तर बघा 3-2 डॅश त्यानंतर 3-2 डॅश 2 दिलेलं आहे, पुन्हा 2 येतो, म्हणजे 3चा गट या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. मग 3चा गट आपण करून पाहूया. बघा 3-2 डॅश 3-2 म्हणजे 3-3चा गट याच्यामध्ये नक्कीच होणार नाही. मग आपण 4चा गट तयार करून बघूया. 1-2-3-4. बघा लाल पेनाने दाखवतोय मी 4चा गट. शेवटी 3. बघा सुरुवातीला 3 शेवटी 3. बघा येतं होण्यासारखं आहे. पहिलं तिसरं आणि शेवटचं तिसरं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय. बघा त्यामुळं या ठिकाणी 2 नंबरला 2 आहे. बघा तर प्रत्येक ठिकाणी 2 नंबरला 2 आपण लिहून टाकले, म्हणजे जी लयबद्ध मांडणी ती काय तयार झाली, 3 आहे. बघा 3-2-2-3 3-2-2-3 3-3 3-2-2-3 अशा प्रकारचा समूह आपल्याला रिपीट होताना दिसतोय. बघा 3-2-2-3 3-2-2-3 अशा प्रकारचे आपण 4-4 अंकांचे 3 गट या ठिकाणी केले. उत्तरासाठी लागत आहेत आपल्याला 3-2-3-2 अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला येताना दिसतो. आता प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी 3-2-2-3 3-2-2-3. बघा आता प्रश्न क्रमांक 12 आपण या ठिकाणी पाहतोय. प्रश्न क्रमांक 12 पाहत असताना बघा 3-3-2 त्यानंतर डॅश त्यानंतर बघा पुन्हा 2 नंबरला 3 आहे. बघा त्यानंतर पुन्हा 2 होताना दिसतंय, म्हणजे लास्टला 2 येतंय. प्रत्येक ठिकाणी लास्टला 2 येतंय, म्हणजेच काय होतंय बघा 3-3-2 3-3-2 3-3-2 अशा पद्धतीने आपल्याला होताना दिसतंय. बघा 3-2 3-3-2 3-3-2 अशा पद्धतीने आपल्याला होताना दिसतंय. बघा तर बघा 3-3-2-2 3-3-2-2 म्हणजे सगळेच पर्याय 3-3 आले पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी होताना दिसतोय. बघा प्रश्न क्रमांक 13 याच्यामध्ये बघा 4 आणि 2 अशा प्रकारचे अंक आपल्याला दिलेले आहे. बघा 2-2चा जर गट करून पाहिला आपण 4-2 4-2 4-2 4-2 4-2 4-2. बघा तर एकदम सोपा प्रकारे दे. बघा 4-2 4-2 2 4-2 4-2चा रिपीट होताना आपल्याला दिसतंय. बघा लयबद्ध मांडणी 4-2 4-2 4-2 असं प्रत्येक ठिकाणी आपण केलं तर सगळीकडे आपल्याला 4-2 4-2 4-2 आणि शेवटी काय येईल बघा 2 येताना दिसेल, म्हणजेच 3 वेळा 4 आणि शेवटी 2, म्हणजेच काय येतं पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी हे उत्तर आपल्याला असल्याचं दिसून येतं. बघा प्रश्न क्रमांक 14 आपण या ठिकाणी बघतो. आता 2-3 त्यानंतर पुन्हा डॅश आहे, पुन्हा 2-3 2-2चा गट करून चालणार नाही. बघा कारण शेवटी 3 आलं पाहिजे, म्हणजे होणार नाही. म्हणजे आता आपण 3चा करून पाहूया. 2-3 डॅश पुन्हा 2 डॅश 3 येतंय. बघा आणि पुन्हा या ठिकाणी सुरुवात होताना बघा इथलं माहिती नाही, इथं होण्यासारखं आहे. बघा म्हणजे 3-3चा गट जर केला तर बघा आता आपण मार्क करून बघूया. जर 3चा झाला नाही तर आपण 4चा करून पाहूया. बघा 2-3 1-2-3 पुन्हा 1-2-3 आता होताना दिसतोय. बघा तर शेवटचे 2 अंक हे 3 असणार आहे, पहिला अंक हा 2 असणार आहे. त्याच्यामुळे बघा 2-3-3 2-3-3 2-3-3-3 होताना दिसतंय. बघा आपल्याला 2-3-3 या प्रकारची लयबद्ध मांडणी आपल्याला असल्याचं दिसून येतं आहे. बघा मग आता उत्तरासाठी बघा 3-3-2-3 3-3-2-3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपण बघतोय शेवटचा प्रश्न, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 15. बघा या ठिकाणी 2-2चा गट आपण चेक करूया. बघूया 3-3चा गट चेक करूया. 2-2चा करून बघा 2-2चा येणारच नाही. बघा 32 आणि 33 असं होतंय, त्यामुळे 2-2चा गट येणार नाही. तर बघा 3चा जर समूह घेतला बघा 3-2-3 त्यानंतर 3-2-3 3-2 बघा हे 3-3चा सुद्धा चालणार नाही. 4-4चा करून बघूया 32-33 32-33 32-33 32-33 यस होण्यासारखं आहे. त्याच्यामुळे बघा 3-2-3-3 3-2-3-3 3-2-3-3 म्हणजे 32-33 32-33 32-33
असं 3 ठिकाणी तिन्ही गटामध्ये आपल्याला रिपीट होताना दिसतंय. त्याच्यामुळे 100% आपलं हे जे उत्तर आहे हे यानुसारच असणार आहे. बघा, लयबद्ध गट आपल्याला सापडलेला आहे, म्हणजे 3 2 3 3 3 2 3 3 हेच रिपीट होताना आपल्याला दिसते. म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आहे. बघा, उत्तरासाठी बघा 3 2 3 3 3 2 3 3 म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. बघा, अशा प्रकारचा हा पाठ आपण या ठिकाणी आता संपन्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण अंकांची लयबद्ध मांडणी कशी असते हे आपण अभ्यासलं. अशाच प्रकारचे विविध घटक आपण या संपूर्ण व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा आणि गरजूंपर्यंत हे मार्गदर्शन अवश्य पोहोचेल याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला तर अवश्यच करायचं आहे. धन्यवाद.